राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत राहणं खासदार आणि आमदारांना मुळीच आवडलं नव्हतं आणि त्याच मुद्द्यावरून शिवसेनेमध्ये फूट पडली। खासदार गजानन कीर्तीकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवरती त्यांनी जोरदार हल्लाबोल केला। तसंच उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरती सुद्धा कीर्तीकरांनी कठोर शब्दात भाष्य केलं। कीर्तीकरांच्या आरोपांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार उत्तर देण्यात आलंय। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं 3 वर्षांपूर्वी महाविकास आघाडीत प्रवेश केला। भाजपची साथ सोडून शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली। मात्र शिवसेनेतील एका मोठ्या गटालाच पक्षाची ही भूमिका पसंत नव्हती। त्यातच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा होता। शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची कामं होत नव्हती, त्यामुळे प्रचंड नाराजी पसरली होती आणि त्यातूनच राज्यात नवं सत्तांतर घडून आलं। 40 लोकांनी जे बंड केलं ना, त्याचं मूळ कारण हेच आहे की शिवसेना फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी आमच्याबरोबर सरकारमध्ये होती, महाविकास आघाडीमध्ये ती जास्तीत जास्त फायदा घ्यायची, निधी उपटायची। रोहित पवार नातू शरद पवारांचं सरकार उद्धव ठाकरेचं चालवतात, पवार सरकार। गजानन कीर्तीकर एवढ्यावरच थांबले नाहीत। मतांसाठी उद्धव ठाकरे काहीही करू शकतात असा आरोप कीर्तीकरांनी केला। शिवसेना ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली। राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बरोबर राजकीय प्रवास पुढील भविष्यात जर उद्धव करणार असतील तर त्याला सक्त विरोध आम्ही सर्वांनी केला। गजानन कीर्तीकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानं भाजपनंही टोला लगावलाय। उद्धव ठाकरेंच्या पक्षानं आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं मत प्रवीण दरेकरांनी व्यक्त केलंय, तर गजानन कीर्तीकरांनी केलेल्या आरोपांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जोरदार समाचार घेण्यात आलाय। गजाभाऊ कीर्तीकर ज्यांच्यामुळे शिवसेनेचं संघटन उभं राहिलं, ज्यांच्यामुळे मध्यमवर्गीय मराठी माणूस जोडला गेला, त्यांनाच आज विश्वास राहिला नाही। आता त्यांना वाटतं की बाळासाहेबांची शिवसेना ही मराठी चळवळ असो, महाराष्ट्राचं हित असो, पुढे नेऊ शकते आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्या ठिकाणी साथ धरल्याचं दिसतंय। आम्ही अजूनही त्यांच्या वयाचा आदर करतो। विपरीत काले विद्युत बोललो ना, ज्यांचं पहिल्या तिराला पोचलेली माणसं आहे ती, त्या पहिल्या तिराला पोचलेल्या माणसांनी उद्धवजींबद्दल इतका मला वाटत नाही आत्ताच्या राजकारणात इतकं संयमशील, चिंतनशील असं आणि काय म्हणू त्याला आपण सज्जन व्यक्तिमत्व राजकारणात नाही। राज्यात सत्तांतर होऊन 4 महिने उलटून गेले, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आउटगोईंग सुरूच आहे। नेते आणि शिवसैनिक बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करतायत। परिणामी उद्धव ठाकरेंनी यावर चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।